बोगस प्रमाणपत्राद्वारे नायब तहसीलदार पदावर पदोन्नती मिळविणाऱ्या मंडळ अधिकारी क्षीरसागर यांच्यावर कार्यवाही करण्याची सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांची मागणी। अहमदपूर तालुक्यात हा काही मागील दिवसापासून चर्चेचा विषय ठरलाय। याबाबत थोडक्यात माहिती अशी की खुल्या प्रवर्गात असतानाही बोगस जातीचे प्रमाणपत्र जोडून अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करत अनुसूचित जातीमध्ये पदोन्नती घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकारी मधुकर क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात पुढे म्हटले आहे की मधुकर क्षीरसागर हे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत होते। ते मराठा या खुल्या प्रवर्गात असतानाही त्यांनी बोगस अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जोडून त्याद्वारे पदोन्नती मिळवून अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याचा भंग केला आहे, म्हणून त्यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करावा। हे कारस्थान करूनही जिल्हास्तरीय अधिकारी पाठीशी घालत आहेत। त्यांच्यावर कार्यवाही करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांनी दिला आहे। याबाबत निवेदन देऊनही कार्यवाही करण्यात आली नाही। उलट त्यांची उदगीर येथून त्यांचे मूळ गाव अंधोरी येथे या ठिकाणी बदली करण्यात आली आहे। निवडणूक नियमाप्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार असल्यास त्याची बदली संबंधित मतदारसंघाबाहेर केली जाते। मात्र हा नियम मधुकर क्षीरसागर यांना लागू होत नाही का असा सवालही निवेदनकर्त्याने केला आहे। इतका विषय चर्चेत असतानाही जिल्हाधिकारी गप्प का याबाबत वरिष्ठांना निवेदन देऊनही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही। त्यामुळे याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे निवेदनकर्ते मनोहर पाटील यांनी सांगितले। मात्र या संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी यातील तथ्य काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता छपाईतील चुकांमुळे असे झाले आहे। मी खुल्या प्रवर्गातील असून माझ्या सर्व्हिस बुकवर मराठा अशी नोंद आहे, त्यामुळे पदोन्नतीमध्ये चुकून कॅटेगरी बदलली गेली असल्याचे मंडळ अधिकारी मधुकर क्षीरसागर यांनी सांगितले। आवाज बहुजनांचा।